काल आम्ही मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या ताफ्याच्या समोर आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी गेलो। मला अनेकदांनी फोन केले, तुम्ही का गोंधळ घातला? कदाचित त्याला तुम्ही गोंधळ समजत असाल, पण आमच्या आयुष्यात किती गोंधळ आहे। मका अजून असाच इकडे पडून आहे, कांदा वावरात पडून आहे। तो वावरात पडलेला कांदा, इथं असलेला मका याला चांगला भाव मिळाला तर आमच्या आयुष्यातला गोंधळ कमी होईल, आणि म्हणून तुमच्या दृष्टीने असलेला तो गोंधळ आम्ही घातलेला आहे। कांद्याला भाव किती आहे? 8 रुपये। मकाला बाजार किती आहे? 12 रुपये। ज्यांना MSP या पिकाला 2400 रुपये आहे, आम्ही 12 रुपयात विकतोय। 50% तूट आम्ही सहन करतोय। इकडं कांद्याला 20 ते 25 रुपये खर्च आहे, आम्ही विकतो 8 रुपयात आहे। 60 ते 70% रुपये आम्ही त्या ठिकाणी नुकसान सहन करतोय, आणि तुम्ही म्हणता आम्ही गोंधळ घालतो। हा गोंधळ नाहीये, या व्यवस्थेत खूप गोंधळ चालले, त्याच्यात आमचं जगणं तुमच्या लक्षात येत आहे। म्हणून मुख्यमंत्री साहेबांचा ताफा आम्ही अडवलाय। आम्हाला न्याय जर नाही मिळाला, आम्हाला जर त्या ठिकाणी भावांतर योजना लागू केली नाही, तुम्ही जर म्हणत असाल का आम्ही अमुक योजना घालतो, तसं नाही, आम्हाला भावांतर योजना द्या। जेव्हापासून आम्ही कमी भावात विकलंय तेव्हापासून आमचं उद्दिष्टाचा जो भाव आहे तिथपर्यंतचं अंतर भावांतर योजनेत द्या। मकात असेल, कांद्यात असेल, सोयाबीनमध्ये असेल, आम्हाला न्याय हवाय, आणि त्या न्यायासाठी मुख्यमंत्री साहेबांचा ताफा अडवला। एखाद दिवशी त्या ताफ्याच्या गाडीखाली आमचे प्राण गेले तरी 72, पण प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना जाणीव करून देऊ शकतो असं